गाईज आता आपली मिसळ आली आहे. 6:15 झालेत, अजून काम नाही झालं. फायनली आता लास्ट काम होतंय गाडीचं. आता पोचलेलो आहे पुण्याला. किती वाजलेत आता? तर मित्रांनो, कसे आहात सगळे? पुन्हा एकदा स्वागत करतोय एका नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग खूपच हटके, कारण की आमच्या गाडीचे नवीन नवीन पार्ट्स बसवायला आम्ही जाणार आहे इथून 100 किलोमीटर लांब. येस गाईज, म्हणजे नवीन नवीन पार्ट, जसं की हे बघा, हे आहे रिअर कॅमेरा, बॅक कॅमेरा घेऊन ठेवलेत. हे बघा, इथं तुम्ही बघू शकता. मित्रांनो, एवढं सामान आहे, ह्याच्यापेक्षा खूप आहे, अजून वायपर वगैरे पण खूप आहे. तर एवढं सगळं सामान घेऊन आपण जाणार आहे ॲक्च्युलीमध्ये एवढा लांब, ते सामान आपल्या गाडीच्या आतमध्ये फिट करायला. आणि त्यासोबतच आपण पुण्याला पण जाणार आहे आपल्या मावशीच्या घरी आणि ताईच्या घरी, कारण की त्या दोघींनी त्यांचं घर शिफ्ट केलं आहे. सो त्यांचं घर पण बघायला जाणार, प्लस गाडीचं काम पण होईल. सो मजा खूप येणार आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला या ब्लॉगला सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता आम्ही निघालोय, पण ट्रस्ट मी, इतकी बेकार गरमी आहे ना, इतकी बेकार गरमी सहन होईना झाले. आता AC लावली आहे गाडीची, आत्ताच जस्ट चालू केली. आणि आता मम्मी पण आली आमची. मम्मी येईन, बसन, मग आम्ही जाऊ. हा आमचा ड्रायव्हर माशे. आत्ताशी AC लावली आहे जरा, आता मम्मी पण आली. आता जाऊया, चला. जय शिवशंभो, जय श्री गणेशाय नमः. रॉंग नंबर आहे नमः, पैसा आहे नमः, रुपया आहे नमः. Well, I know how you want it to seem, but we'll watch as it all plays out. From the crest of the wave that we broke upon, and pulled you back into the sea, all the way down. सो गाईज, आता आपण इथं टोल प्लाझाला पोचलेलो आहे. आपली गाडी रिफिल झाली आहे. आता परत जायचं आहे, आपली जर्नी कंटिन्यू करायची. पण गाडीत ॲक्च्युलीमध्ये लय भारी वाटतं. एसी तो ठंडा ही लगेगा ना. नाटक करता है पब्लिक के सामने, तो घर चल तेरे को बताती है मैं. एकदम गार असते गाडी. तर बाहेर तर एकदम उकडलंय डायरेक्ट वातावरण. चला, काम झालंय, जाऊया, बसूया गाडीत. ये खाट, लेट्स गो. वन्स अगेन एंटरिंग इन मिसिंग लिंक गाईस. Why did it take all our life to explain that it's more beautiful when you're here? I remember the light when I turned around and revealed all the truth, no escape. Point blank. केदारनाथचं मंदिर आहे, हनुमानाचं पण मंदिर आहे. केदारनाथ मंदिर. फायनली गाईज, आता खामशेटला पोचलोय. एक नंबर. सो गाईज, आता आपण खामशेटमध्ये पोचलो आहोत. इथून एंट्री आहे खामशेटची. इथं आपली गाडी लावली आहे आणि मस्त आता पुढे आपण मिसळ खायला जाऊया, कारण की भूक अशी खूप कडाक्याची लागली. इथे मस्त आपली गाडी लावली. लेट्स गो गाईज. आता आपण चाललोय शारदा हॉटेलमध्ये. बघूया कशी आहे इथले चव. आता आपण इथं बसलोय मिसळ खायला. प्लेस तर खूप भारी आहे दिसण्यावरून. प्लेस तर जाऊ द्या, चव बघू कशी आहे. गाईज, आता आपली मिसळ आली आहे, बघूया कशी लागते. चांगली टेस्ट होती, एवढी पण वाईट नाही, एवढी पण चांगली नाही, नॉर्मल टेस्ट होती, पण तरी रचून आणले. चला आता जाऊया पुढं. गाईज, आता इथं आम्ही घराच्या इथं आलोय. ते पप्पा आणि चैतू दादा तिकडे गेलेत चौकशी करायला. तिथेच ते चौकशी करतायत आणि काय सीन आहे तो आम्ही तुम्हाला थोड्याच वेळात कळवतो. बघा, आले ती लोक. आता इथं आपली गाडी लावली आहे. असा गराज आहे, थोडा बॅकग्राऊंड नॉईज खूप आहे. सो गाईज, आता तुम्ही बघू शकता एक टायर खाली काढलाय.
सगळ्याच बैल तिथं बुश पडणार. बुश जे आहेत ते चेंज करायचेत आहे ना. तर मित्रांनो आता आपल्या गाडीचं काम चालू आहे तिथे गॅरेजमध्ये आणि मी सध्या इथे बसलोय. इथे बसून मी मागच्या व्लॉगची एडिटिंग करणार आहे. तोपर्यंत आपल्या गाडीचं पण काम होईल आणि मग जमलं तर मग डायरेक्ट आपण पुण्याला जाऊ, नाहीतर मग बघू कसा विषय होतोय पुढं. आता खूप वेळ इथे बसायला लागणार आहे. A few moments later. सो गाईस आता 3:30 वाजलेत. चला जाऊन बघूया की किती आपल्या गाडीचं काम झालंय, किती खोलून ठेवले. एवढ्या वेळेस इथं बसलेलो आम्ही ॲक्च्युली. आहे बघा इथं बसलो आहे आम्ही, मम्मी अजून पण तिथंच बसले, मी पण तिथंच बसलो होतो. तर 3:30 वाजलेत. बघूया गाडीचं किती काम झालंय. लेट्स सी. ही आहे आपली गाडी. टायर वगैरे तर मगाशीच काढून ठेवले होते. खोललेली दिसते गाडी खालून. किती काम झालंय. गेलाय तो बसवायला, ती आल्यानंतर होईल. बापरे किती वेळ लागेल मग अजून. खूप लाऊड साऊंड आहे तिथं, एकदम खडखड खडखड खडखड. जनरेटर चालू आहे, इथं पण येतोय आवाज. पण ते म्हणतायत की आता गाडी थोडीशीच झाली आहे. आता ते काहीतरी एक सामान घेऊन गेलाय तिथं. ते काय बरं त्याचं नाव होतं, मी पण मगाशी बोललो होतो व्हिडिओत. बुशेस फिट करायला गेलाय, त्याला आवळायला लागतं काहीतरी. आत्ताच 3:30 झालेत, 3:34. अजून किती वेळ बसायला लागेल काय माहिती. इथंच बसलोय मी व्हिडिओ एडिट करत. बापरे यार, ही कुत्र्यांना बघून, या पिल्लांना बघून मला त्यांना आवळाचं मन करते. पण जस्ट बाजूला त्यांची आई झोपली. हाथ लगा के तो देखा, नहीं तो हाथ तोड़ के तेरे पास दिया तो नाम कुत्ती नहीं रखेगी. अरे यार किती क्यूट आहेत यार, ते कसे खेळतायत. खतरनाक. भाई नवीन वायपर बसवलं, आता एक टेस्ट राईड करायला लागेल ना. आता वायपर चेंज झालेत गायचं. एकदा टेस्ट राईड घ्यायला लागेल, परफॉर्मन्स टेस्ट, की गाडी काय परफॉर्मन्स देते, काय चेंज आहे नाही आहे. ते खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. A few moments later. 2000 years later. फायनली गाईज आता 5:30 वाजलेले आहेत. मला दिसे नाही ह्याच्यात 5:27 झालेत. आणि आता आपल्या गाडीची वरतून आंघोळ होते. आधी आतून झाली, आता वरतून होते. आता हे झाल्यानंतर आय थिंक सो आपलं काम होईल आणि आपण पुण्याच्या दिशेने वाटचाल करू. गाईच 6:15 झालेत, अजून काम नाही झालंय. भूक नाही लागली पण झोप लई आली. 6:15 झालेत, अजून काम नाही झालंय. तर काय माहीत कधी निघणार आहे पुण्याला. गर्दी तर मरणाची भेटणार आहे, ट्रॅफिक. बट स्टील चला जाऊया. एका तळ्यात होती बदके पिल्ले अनेक, एक कुरूप वेडे पिल्लू होते तयात एक. अशी त्यांची सगळे सेम आहेत आणि ते एकच वेगळं आहे. का हा वेगळा आहे, का हे सगळे सेम आहेत. इकडे बघ वर, इकडे बघ वर. वाय आर यू डिफरंट ब्रो फ्रॉम ऑल ऑफ देम. कशी खेळतात बिचाऱ्यासोबत, कोण नाही खेळायला त्याचा रंग बघून. हा बघा हा शहाणा कुठं पण राईडच्या मजा घेतो. हे काय आता घसरगुंडीची राईड आहे का वर जातोय. फिर वही बात आती है कि जो गरीब हो ना आदमी, यो साला अपनी आदत से गरीब हो. 2000 years later. सो गाईस आता वाजलेत 8:35 आणि फायनली आता लास्ट काम होतंय गाडीचं. लिटरली व्हील अलाइनमेंटसाठी आम्ही इतकं फिरलोय ना, खरं सांगतो गाईस प्रमाण नाही, इतकं फिरलोय ना व्हील अलाइनमेंटसाठी. पण फायनली इथं चालू भेटलं व्हील अलाइनमेंट. आणि आता व्हील अलाइनमेंट करणार गाडीची आणि मग पुण्याला जाणार. हो आम्ही पार वैतागलोय, काहीच नव्हतं करायला अख्ख्या दिवसभर. पण फायनली आता लास्टली शेवटचं काम आहे. ते व्हील अलाइनमेंट झालं की डायरेक्ट पुण्याला निघणार आहे आम्ही. फायनली आता आपली फास्ट जर्नी स्टार्ट झाली. आता जाऊया पटापट मावशीच्या घरी. आता वाजलेत 9:30. किती मस्त आजचा दिवस वेस्ट गेला. चला आता माहित नाही आता किती इथं ट्रॅफिक लागणार आहे, काय लागणार आहे. पण चला. A few moments later. फायनली आता पोचलेलो आहे पुण्याला. किती वाजलेत आता 10:30.
पक्का कंटाळा आलाय, पक्का कंटाळा. आता जाऊन मस्त निवांत पडणार आहे, झोपणार आहे. चला इथं आता गाडी लावली आहे आणि आमचे शेट आम्हाला घ्यायला आलेत. तर बघूया, जाऊया झोपायला जरा, कंटाळा तर लय आलाय. तर गाईज आता आपण आपल्या मावशीच्या घरी आलेलो आहे. तर चला तुम्हाला घर दाखवतो. असं म्हणजे त्यांच्या इथून वर आलो पायऱ्याने, त्यांचा व्ह्यू आहे हा. इथं त्यांचं घर आहे आणि असा हा त्यांचा हॉल जिथे सगळे लोक आहेत. मस्तपैकी इथं देवारा ठेवलेला आहे. इथे त्यांचा किचन आहे, चांगला मोठा आहे, बराच मोठा किचन आहे. किचन नंतर इथे आहे बेडरूम. ॲक्च्युली हा मास्टर बेडरूम आहे, तुम्ही बघू शकता. इथेच टॉयलेट बाथरूम पण आहे आणि आमची मावशी पण इथंच आहे. मस्त रूम आहे, खूप भारी वगैरे. चला आम्ही आमच्या मावशीकडेच जेवण करतो आणि नाईट वॉक म्हणून जातो आमच्या ताईचा रूम बघायला. तर चला जाऊया. तर मित्रांनो आता आपलं जेवण वगैरे झालेलं आहे. आता नाईट वॉक म्हणून आम्ही ताईच्या घरी चाललोय. त्यांचं घर बघितलं, खूप छान आहे. आता ताईंचं घर बघू कसं आहे ते. चला जाऊया. तर मित्रांनो आता आपण आपल्या ताईच्या घरी आलेलो आहे. आपला भूकंबा पण इथं आहे. इथून एंट्री होती यांच्या घराची. एवढा असा हॉल आहे मोठा. बोल. मित्रांनो आता तुम्हाला फायनली आपला देवाला दिसन. आपला साधारण मेन देव श्रीमान नारायण घाली आहे. इथं तुम्ही स्वामींची मूर्ती आणि महाराजांची मूर्ती पाहू शकता. या तुम्हाला दाखवतो आहे. इथे मस्त गॅलरी आहे यांची. थांबा मी फ्लॅश लावतो. आणि चांगला असा खूप मोठा लांब व्ह्यू येतो. मला कळत नाही इथं हिरव्या हिरव्या का लाईट येते एवढ्या. असा मोठा असा किचन आहे, हिच्यासाठी बुक. मस्त असा बेडरूम आहे, खूप मोठा बेडरूम आहे. ही जी आहे त्यांची सासू, आमची आत्या. चांगलं काम करते. गुड गुड, वेल डन. आलेच मला भोकांडी बसायला. गाडी स्टार्ट कर. भोकांडी तर अजून बसलो नाहीये, जेव्हा बसन तेव्हा बोल. आता वाजलेत 1 आणि इथं चालू आहे. आता पत्त्यांचा डाव चालू आहे. हा मागचा राऊंड हारला. 10 आले पाहिजे रे. येतीन भाई. जोकर विकर बघायचं नाही खाली काय. हा बघ भाई, सगळं आता रेकॉर्डिंग चालली आहे. सो गाईज आता फक्त ही आणि ही उरली डावाला. आता डिप्रेशन 1.56 झालेत. हे आमचे पैसे आहेत आणि हे पत्ती आहे. अरे जिंकलाच होता पण बादशाह तो बादशाह होता. काहीतरी चिटिंग आहे भाई. काहीतरी चिटिंग आहे भाई. ह्या राऊंडमध्ये हिला कलर आला. मी माझ्याकडचे 10 पैसे हिला उसने दिले तरी हारली ही. काहीच हा आता 3 पत्ती पैशांवरचा लास्ट डाव आहे. त्याचे हात कापायला लागले, त्याच्याकडून पत्ते पिसवणं. त्याच्याकडचे सगळे टाकलेत तरी माझ्याकडे 4ची कॅश शिल्लक आहे. लेट्स गो, लेट्स गो, लेट्स गो. दिस इज कॉल्ड ॲज गाईज कॅश. दिस इज आवर कॅश. काय कसला डाव? कसला घेतो बाबाचे? तर मित्रांनो आता सकाळी सकाळी आम्ही उठलोय. सकाळचे आता 8 वाजलेत. एवढा रात्री 3:30ला झोपून 8 वाजता उठलोय. आता 7 वाजता उठलोय आवरून. हां ॲक्च्युली मध्ये मी विचार केलाय स्विमिंग पूलला जायचं, जरा थोडं स्विमिंग करून यायचं. आम्ही थांबलोय माझ्या भावाची वाट बघत, तो कधी येतोय. आला चला. हा आमचा भुक्कंबा जाणार आहे पोहायला. असं हे स्विमिंग पूल आहे. इथे आम्हाला पोहायचं आहे. आता तर स्पेशली घ्यायला लागेल. सो गाईज आता स्विमिंग पूलवरून आलो आहे आम्ही पोहून आणि आता घरी चाललोय. लेट्स गो.
चांगलं होतं पूल, एवढा काही विषय नाही. मस्त पोहलं उड्या बिड्या मारल्या. चला आता घरी जाऊया, नाश्ता पाणी करूया. घरी नाश्त्याला काय आहे? पाणी नाश्ता पाणी. एक क्या रे, खुद को बडा 30 मार खान समजताय का? डोक्यावरती मोरपंख लावले, असा टीका लावलाय. ये उसकी शरारत है. तू केलं का रे, तू केलं काय? नहीं, ये झूठ बोल रहा है. हा झूट बोल रहा है. वा वा वा. याने बघा खरं बोल. इकडं गेलं, इकडं मम्मीला गेलं, ये देख. इकडं मला तर काय केलं मग? हुइया. खरं बोल, तूच केलं का हे? खरं बोल. ये बोला, इधर लगा दे, इधर लगा दे, इधर लगा दे. म्हणजे हे तूच केलंयस. नहीं, वो बोला, इधर लगा दे, इधर लगा दे. सही है भाई, सही है. क्या मस्त मेकअप कर रखा है. हाँ बन गया अखंडा बन गया. साप पण त्याचा उलटा है. क्या बड़ा खुद को 30 मार खान समझता है.